नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचे सामान्य विज्ञान या विषयाचे खूपच महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत आणि मुंबई पोलीससाठी जास्तीत जास्त तुम्हाला विज्ञान या विषयाचे प्रश्न विचारले गेलेले बघायला भेटतील। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला ऑन करायचं आहे आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करायचा आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4, जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते। प्रश्न क्रमांक 2 आहे, रेडिओ तरंगांचा वेग डॅश डॅश असतो, कसा असतो? रेडिओ तरंगांचा वेग पर्याय क्रमांक 2 प्रकाशाच्या वेगा एवढ्याच असतो। प्रश्न क्रमांक 3 बघू शकता, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? कशामुळे तयार होते? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3 बघू शकता, सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन झाल्यामुळे इंद्रधनुष्य तयार झालेले आपल्याला बघायला भेटते। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4थ्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणता आहे। तर 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश डॅश असे संबोधतात, काय संबोधतात? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4 बघू शकता, झॅन्थोपायसी असे संबोधतात। प्रश्न क्रमांक 5 आहे, पिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1 भुईमूग या रोगावरती आढळतो। प्रश्न क्रमांक 6 बघू शकता, वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? कोणते आहे? योग्य उत्तर होईल क्रमांक 4 जस्त। जस्त हे योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी घडण कोणते घटक आवश्यक आहेत? कोणते घटक आवश्यक आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता, कर्ब। कर्ब म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू आवश्यक असतात। हे देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। तर प्रश्न क्रमांक 8वा बघू शकता, शरीरात कोणत्या घटकाची वाढ झाल्यास धमनी काठिण्यता होऊ शकते? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3 बघू शकता, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यास वाढू शकते। प्रश्न क्रमांक 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे केसांचा रंग काळा असतो? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3 बघू शकता, मायलॅनिन। मायलॅनिन या घटकामुळे केसांचा रंग काळा असलेला बघायला भेटतो। प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न बघू शकता, खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ व पर असममित असतो? कोणत्या? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 3 क्रमांक 3 मध्ये मोरी मासा योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3 बघू शकता, रंग अंधत्व हे योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 बघू शकता, मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश डॅश हे विकर त्याच्या जठरात नसते। कोणते विकर नसते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता, सेल्युलोज। सेल्युलोज हे विकर नसते। प्रश्न क्रमांक 13 बघू शकता, सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2 बघू शकता, मज्जातंतू या घटकावरती परिणाम करत असतो हा घटक। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, स्टार्च। स्टार्च हे कशाचे मिश्रण आहे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1 बघू शकता, कार्बन व हायड्रोजन कार्बोहायड्रेटचे मिश्रण आहे स्टार्च। प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? तुम्ही चारही प्राणी वाचायचे आहेत। तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 3 क्रमांक 3 म्हणजे स्पायडर, त्याला कोळी म्हटले जाते। हा प्राणी या ठिकाणी कीटक वर्गामध्ये येत नाही। प्रश्न क्रमांक 16 आहे, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3 बघू शकता, ॲनिलिडा। ॲनिलिडा या संघात येतो गांडूळ हा प्राणी। 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, ऑटोट्रॉफ्स असे जीवाणू आहेत की जे डॅश डॅश कसे आहेत ते जीवाणू? तुम्ही चारही पर्याय वाचायचे आहेत। योग्य उत्तर होईल क्रमांक 2 ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। ते स्वतः अन्न तयार करतात। तर प्रश्न क्रमांक 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते। हा प्रश्न तुम्ही IMP करायचा आहे। पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1 बघू शकता, 4 सेल्सिअसला उच्चतम असते। 19व्या क्रमांकाचा प्रश्न देखील IMP करायचा आहे। बघू शकता, वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? हा प्रश्न देखील IMP करायचा आहे। कोणते आवश्यक अन्नद्रव्य आहे?
तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4. बघू शकता जस्त. जस्त हे योग्य उत्तर असलेले बघायला भेटेल. प्रश्न क्रमांक 20व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? कोणते मूलद्रव्य? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 2. क्रमांक 2 कोबाल्ट हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघू शकता 21व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? यापैकी कोणी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1. बघू शकता सर जे थॉमस जे थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. हा प्रश्न तुम्ही IMP करून घ्यायचं आहे. इलेक्ट्रॉनचा शोध सर जे थॉमस यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक बघू शकता 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. डॅश डॅश हे किरणोत्सारी SI पद्धतीतील एकक आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1. बघू शकता बेक्वेरेल योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता कोणता आहे? 23व्या क्रमांकाचा प्रश्न IMP करायचा आहे. मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला डॅश डॅश म्हणतात. हा प्रश्न IMP करायचा आहे. काय म्हणतात त्या उद्भवणाऱ्या दोषाला? तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल क्रमांक 1. बघू शकता कोणता आहे? ॲस्टिग्मॅटिसम असे म्हटले जाते. तर प्रश्न क्रमांक 24 बघू शकता. वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड CO2 शोषतात? काय शोषतात? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 2. क्रमांक 2 बघू शकता इन्फ्रारेड शोषतात. योग्य उत्तर बघायला भेटेल. तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्त्वाचा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे तुम्ही बघू शकता. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 4. जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता 26व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही? कोणते घटक ठरत नाही कारणीभूत? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4. क्रमांक 4 या ठिकाणी बघू शकता अमोनिया कारणीभूत ठरत नाही. प्रश्न क्रमांक 27 बघू शकता. सरड्यासारखे दिसणारे उभयचर सिलॅमॅन्डर डॅश डॅश गणात मोजतात. कशामध्ये मोजले जातात? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2. बघू शकता युरोडेला मध्ये मोजले जातात. महत्वाचा हा प्रश्न आहे. हा देखील तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी हे प्रश्न जे IMP करण्यास सांगितलेले आहेत ते IMP करणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता 28वा प्रश्न कोणता आहे? मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा डॅश डॅश फायलम मध्ये समावेश होतो. कशामध्ये? कोणत्या फायलम मध्ये समावेश होतो? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4. बघू शकता प्रोटोओझा मध्ये समावेश होतो. प्रश्न क्रमांक 29 बघू शकता. दगडफूल ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या वायुरूप प्रदूषकाला अत्यंत संवेदनशील असते? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3. क्रमांक 3 बघू शकता कोणता आहे? सल्फर डायऑक्साईड हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1. बर्फामध्ये जर मीठ मिसळले तर ते बर्फ वितळण्यास मध्ये जास्तीत जास्त वेळ लागलेला आपल्याला बघायला भेटेल. प्रश्न क्रमांक 31व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. गंधक सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेल्या अमिनो आम्ले कोणते? कोणती अमिनो आम्ले आहेत? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 2. क्रमांक 2 या ठिकाणी बघू शकता मिथिओनाइन आणि सिस्टीन योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता 32. आयक्लर 1813 प्रमाणे बायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे? कुठल्या भागात आहे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1. बघू शकता क्रमांक 1 बघू शकता क्लास हिपेटिस आणि मसाय योग्य उत्तर आहे. या ठिकाणी 33व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद डॅश डॅश येथे भरली. कोणत्या ठिकाणी भरलेली होती? कोणत्या साली? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2. बघू शकता पॅरिस येथे भरलेली होती 1867 मध्ये. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता 34व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? किती संलग्नता गट असतात? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3. क्रमांक 3 बघू शकता 12 आणि 12 हे दोन्ही सारखेच संलग्नता गट असतात नर आणि मादीमध्ये. 35व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पचन क्रियाचा डॅश डॅश यांच्यात अभाव असतो. कशामध्ये अभाव असतो? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2. बघू शकता
टेपवर्म मध्ये अभाव असतो. प्रश्न क्रमांक 36 बघू शकता. शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी डॅश डॅश होय. कोणता प्राणी आहे शेपूट आणि पाय असणारा? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4 बघू शकता. सिलॅमॅन्डर या ठिकाणी सॅलॅमॅन्डर योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37 बघू शकता. रासायनिक समीकरणात अभिक्रियाकारक म्हणजे डॅश डॅश काय म्हणजे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2 ज्याने समीकरणाची सुरुवात होते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 38 बघू शकता. चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? कोणत्या एककात मोजले जाते चुंबकीय क्षेत्र? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3 बघू शकता. टेस्ला मध्ये मोजले जाते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 39 बघू शकता. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? आकार